ज्याचा बाप गोदीमध्ये हमाल होता तो पण टेम्पररी परमनंट नव्हता. त्या मुलाची 9 घरं आहेत. ज्या माणसावर इतका वाईट वेळ आहे शनीमुळे, तर त्याला असं काय करायला पाहिजे ज्याच्याहून तो थोडंसं ॲटलिस्ट त्या लाईफमध्ये अप होऊ शकतो? सगळ्यात पहिले तर कोणी पण सर्वसामान्य माणसाने पण एक दुसऱ्यांची मदत करायला पाहिजे. कधी इगो नाही करायला पाहिजे, उद्धटपणा नाही करायला पाहिजे, म्हणजे काय अहंकार नाही दाखवला पाहिजे, कोणाला लुटता कामा नाही. कारण कुठे ना कुठे शनी हा न्यायाचा कारक आहे. तो तुम्हाला न्यायदानाचं काम करणारच करणार. ज्याचं दुसरं 6वं 10वं स्थान एकाच वेळेस ऑपरेट असेल. आता याचं पण मी तुम्हाला एक हे सांगतो, बायफर्केशन करून सांगतो की दुसरं स्थान जर ॲक्टिवेट असेल तर त्याला ज्या पोटापुरतेच पैसे मिळणार. जर 6वं स्थान पण ॲक्टिवेट असेल त्याला पोटापेक्षा जास्त पैसे मिळणार. म्हणजे तो सेव्हिंग करू शकतो. कारण 6व्याच्या समोर 12 जिथून आपण सेव्हिंग पाहतो तर तो ते पैसे कमवणार आणि सेव्हिंग करायला सुरुवात करणार. 10वं असेल तर अफाट देणार. माझं एक उदाहरण आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगा यायचा. तो लहानपणी गाड्या धुवायचा. तो मुंबई पोर्टर्सच्या क्वार्टर्समध्ये राहायचा. त्याने शिक्षण घेतलं, ग्रॅज्युएशन केलं त्याने कॉमर्समध्ये. आता तो हे बँकिंग DSA चालवतो. तर त्या मुलाची पत्रिका बघितलं तर ती तिन्ही धनस्थानं ॲक्टिवेट आहेत लहानपणापासून. त्यामुळे तो 6व्या वर्षापासून गाडी धुवायला लागला. मी त्याला पत्रिका बघितलं, त्याला म्हटलं अरे तू खूप लवकर काम करायला लागला. तो बोला हां मी 6 वर्षापासून काम करायला लागलो. म्हटलं काय काम केलंस तू? बोला गाडी धुता. त्या माणसाची नवी मुंबईमध्ये 9 घरं आहेत. भले 1 BHK 1 रूम किचन आहेत पण 9 घरं आहेत. ज्याचा बाप गोदीमध्ये हमाल होता तो पण टेम्पररी परमनंट नव्हता. त्या मुलाची 9 घरं आहेत. म्हणजे विचार करा की स्तराप्रमाणे, म्हणजे जर कोणी पैसेवाला असेल आणि त्याची तिन्ही धनस्थानं जर काम करत असेल तो त्याच्या परिवारामधला सगळ्यात जास्त पैसेवाला होणार. आणि तो गरीब घरामधला कोण असेल तर तो त्याच्या परिवारामधला सगळ्यात जास्त श्रीमंत होणार. तो या स्तराप्रमाणे तो एखाद्या गाडी धुणारा मुलगा ज्याचा बाप हमाल होता त्याने 9 घरं असणं पण मोठी गोष्ट आहे. भले ते 1 रूम किचन का असे ना, आजच्या तारखेमध्ये एक घर घेणं पण खूप मुश्किल आहे. तर हे जेव्हा स्थानं ऑपरेट होतात एकाच वेळेस, म्हणजे एक त्रिकोण ऑपरेट झाला त्याचा, तर त्याचं किती फळ मिळतं याचं चांगलं उदाहरण आहे ते. बरोबर आहे.